नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आहे एकादशी निमित्त खाल्ला जाणारा वरईचा भात आणि त्याच्यासोबत आपण शेंगदाणा बटाट्याची आमटी पाहणार आहोत. तर याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम आपण भांड्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकलेले आहेत, 2 मिरच्या चिरून टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण 1 बाऊल याच्यामध्ये वरीचं तांदूळ टाकलेले आहेत. वजनी पाव किलो तांदूळ आहे ते. तर छान तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तांदूळ फुलेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं. तर जेवढा तांदूळ होता त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. तर पाणी टाकल्यानंतर परत एकदा छान तांदूळ मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. तर इथे मी पाऊण चमचा मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे परत एकदा मिक्स करून आपण हे झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं आपल्याला हा भात वाफेवरती शिजू द्यायचा आहे. मंद गॅसवरती शिजू द्यायचा आहे. हा पटकन भात शिजतो. तर आपण आता इथे त्याच्यासाठी शेंगदाणे आणि बटाट्याची आमटी बनवणार आहोत. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 2 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्याचं वाटण आपण करून घेणार आहोत. पाणी टाकून आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. इथे आपला भात शिजलेला आहे. छान एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे आणि बोटाच्या साहाय्याने चेक करायचं आहे की भात शिजलेला आहे की नाही. जर नसेल शिजला तर परत एक 2 मिनटं आपल्याला मंद गॅसवरती झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. तर इथे आपलं वाटण पण तयार झालेलं आहे. तर इथे मी भांड्यामध्ये 2 चमचे परत तेल तापत ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकलेले आहेत. तर जिरे छान तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उकडून 2 बटाटे घेतलेले आहेत मध्यम साईजचे. तर ते बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि त्याच्या फोडी याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि बटाटा तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती आपल्याला हे करायचं आहे. तर छान बटाटा परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी तेलामध्ये बटाटा टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं तर ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. वाटण थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जेवढी तुम्हाला पातळ कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं तर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. तर खूप पातळ ही आमटी नाही बनवायची आणि खूप दाट पण बनवायची नाही आहे. इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही कन्सिस्टन्सी बनवा. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. तर कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात नसेल तरी नाही टाकलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपली शेंगदाणा बटाट्याची उपवासाची आमटी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने उपवासाचा वरीचा भात आणि त्याच्यासोबत शेंगदाणा बटाट्याची आमटी याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे. तर नक्की ट्राय करा. इथे आपण आता प्लेटिंग करणार आहोत. पाहू शकताय मोकळा सुटसुटीत आणि मऊसूत असा वरीचा भात झालेला आहे. त्याच्यावरती शेंगदाणा बटाट्याची आमटी टाकून घ्यायची आणि अजूनही रोशनाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.